पिंपळगाव बसवंत येथे दत्त मंदिरात श्री दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडत आहे। फाल्गुन शुद्ध 15 मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 ते फाल्गुन कृत 2 गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने गावातील नागरिक, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत असून सर्व कार्यक्रम गावकऱ्यांच्या एकोप्याने आणि सहकार्याने पार पडत आहे। धार्मिक विधी, पूजा अर्चा, भजन कीर्तन आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। गावकरी एकत्रित येऊन हा धार्मिक सोहळा साजरा करत असल्याने पिंपळगाव बसवंत परिसरात भक्ती आणि एकतेचा संदेश सुंदर दर्शन घडत आहे। माझं नाव गोरखनाथ गांगुर्डे। खऱ्या अर्थाने हा जो उत्सव आहे हा सर्व या श्री गुरुदेव दत्तांना मानणाऱ्या भक्तांचा आहे आणि या सर्वांच्या सहकार्याने आणि पिंपळगावकरांच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उत्सव आज पार पडतोय। आम्हाला सर्वांना आनंद होत आहे की पिंपळगावसारख्या एक छोट्याशा शहरामध्ये आज एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लाभली आणि सर्व वातावरण हे आनंदमय आणि चैतन्यमय झालेले आहे। मी सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो। मी बबनराव बनकर आज ह्या दत्त मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रतिजेजुरी आपण खंडेरायाच्या मंदिराला म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्ष गाणगापूरचे दत्तात्रय भगवान या ठिकाणी अवतरले। आज या 4 दिवसापासून या विविध पैलूचे कार्यक्रम ह्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पोलीस स्टेशन असो, पंचक्रोशीतील नागरिक असो, इथले जे सेवक असो, इथले जे भक्त असो यांनी खूप मोठे परिश्रम घेऊन हा सोहळा इतका सुंदर आणि अगदी गोड, अगदी दीपमय असा दैदिप्यमान स्वरूपाचा उभा केला, तो पूर्णत्वाला नेला। आज दत्तगुरूच्या मंदिराकडे आणि मूर्तीकडे बघितल्यानंतर असं वाटतं आपण साक्षात भगवंताशी बोलतोय, अशी आमची स्वतःची इच्छा आहे की ह्या मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा झाली याच्याकडे पंचक्रोशीतील सगळ्या भक्तांचं इतकं लक्ष असतं आणि हमेशा प्रत्येक उत्सवाला दत्त मंदिरामध्ये ते हजर होतात आणि हा दत्त मंदिराचा उत्सव सुंदरपणे असा साजरा केला। त्यात सगळे नागरिक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो। नमस्कार, मी राजेंद्र बदाने। आज या ठिकाणी आपण बघत आहात पिंपळगाव येथे की आज श्री दत्त महाराज मूर्ती पोलीस स्टेशन जवळ जे पिंपळगावातील दत्त महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडला आणि त्या ठिकाणी श्री शंकर महाराजांची मूर्ती आणि दत्त महाराजांची मूर्ती बरोबरच श्री 1008 श्री शिवगिरी महाराज यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडण्यात आला आणि त्याचबरोबर आजचा जो होम हवन सर्व कार्यक्रम झाला तो नांदुर्डीचे गुरुजी यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडण्यात आला आणि हजारोने लाखोने भाविक आज मंदिरात, दत्त मंदिरात येत आहेत। महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेले आहे। सहकार्य या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं तर आहेच आहे, त्याचबरोबर सुद्धा सहकार्य या ठिकाणी आहे। या निमित्ताने संगम कराओके क्लब आणि राजेंद्र बदाने प्रस्तुत श्रीपाद श्री वल्लभ हा अतिशय भक्तिगीत आणि बासरी वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि हजारो भाविक या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत, महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी अतिशय सुंदर जय जयकार श्री गुरुदेव दत्त 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय।